मला देशातलं चित्र बदललेलं दिसेल आणि म्हणून या ठिकाणी तटकरे पडणारी काळ्या दगडावरची रेग आहे, त्यांच्या बरोबर फिरणारे लोक आहेत, ते पण आम्हाला सांगतात याला पाडा, आम्ही येऊ शकत नाही, कोण कुठे ह्याच्यामध्ये अडकले, कोण कुठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकले आणि 5 वर्षामध्ये अपयशी खासदार म्हणून त्याचं नाव या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे। इथे साहेबांनी काम कमी केलं असेल पण त्यांनी संपर्क या जिल्ह्यामध्ये ठेवला आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे तिथेच्या अंगावर कुठलाही डाग नाही, हे त्यांचं भांडवल मोठ्या प्रमाणात आहे। काम करतील, कमी करतील, परंतु या ठिकाणी त्यांनी जी कामं केली केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये ती होती, पण त्यांनी संपर्क ठेवला आणि हाच आमचा खरा राग होता। आमच्या बरोबर त्यांनी यंदाची कामं केली पण आमच्या बरोबर संपर्क ठेवला नाही। आज एका माजी काँग्रेसच्या आमदारांनी माझ्याजवळ काल फोन केला, तर इथे माणूस चांगला आहे आणि नक्की पण आहे, आज त्यांना वेगळं वातावरण मिळालेलं आहे, तुम्ही बघता, तुम्ही फिरतात, माझ्यापेक्षा तुम्हाला जिल्ह्यातली आणि मतदारसंघातली माहिती आहे, कोण काय बोलतं काय नाहीये, पण 5 वर्षाकरते आपले खासदार म्हणून जे काम करायला पाहिजे ती कामं त्यांनी केलेली नाहीत, ते आणि कुठल्या तोंडाने ते आता मतमागाला जाणार, त्याला तिथे येऊन निवडून येऊन दे त्याच्या मतदारसंघात, दोघे बहीण भाऊ एकत्र झाले तरी बीडमध्ये वेगळं चित्र होईल, एवढंच मी सांगतो। आता त्याच्या बारशाच्या आधी त्याच्या बारशाच्या मुल्या मी खाल्लेल्या आहेत, त्याच्या आधी शेका पक्ष कधी संपणार नाही। मोठमोठे नेते या जिल्ह्यातून सोडून गेले, आमदार खासदार सोडून गेले, शेका पक्ष आहे तिथेच आहे आणि शेका पक्षाची मतं आहेत तिथेच आहे, एक तरी मत कमी झालं का कुठल्या मतदारसंघामध्ये? आणि आज गेले जे गेले ते फसले, जे गेले त्यांचे फसलेले आहेत, त्यांना तोंड दाखवायला पण आता जागा राहिली नाही अशी परिस्थिती झालेली आहे। पक्ष बदलला आणि शेका पक्ष गेला तो कधीच मोठा होऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।